तर आज आमचा पचका असा झाला की तुम्हीही हसतील, आता तुम्हाला पुढे कळेलच कसं ते. आणि आम्ही इंस्टाग्रामची रील बघितली होती आणि काळ्याखणीपाशी कोल्हापूरसारखा रंकाळा केला हे आम्हाला कळालं. म्हणलं आम्ही जायचं म्हणलं आणि 5 वाजल्यापासून बसलोय, संध्याकाळ जायचं, संध्याकाळचं छान व्ह्यूज बघता येते म्हणून. आणि तोंड वर करून तिथे गेलोय. तर तिथं मजा अशी झाली की 6 वाजताच ते तिकीट बंद होते असं कळालं. आणि मग तिथनं पुन्हा रिटर्न आलो. येताना खूप हसायला तो सगळे एकमेकांवर की असं पचका झाला आमचा म्हणून. जायसाठी तयार वगैरे होऊन गेलोय चांगलं. मग म्हणलं आता आलोय तर काहीतरी बघूनच जावं, त्यामुळे सांगलीचं बालाजी मंदिर बघायला आलो. मग तिथं बाहेरनं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, एंट्री करतापासूनच सगळं दाखवत आहे मी तुम्हाला. आणि पोरं तर काय शनिदेवाला बघून तिथं फोटो काढायला तिथंच बिझी झालीत. मग आतमध्ये बघा, आतमधला व्ह्यू किती छान होता. आणि पहिल्यांदा मी बघितले, सांगलीत असून हे मंदिर मी पहिल्यांदा बघितले आणि मला खूप भारी वाटलं. हनुमान वगैरे सगळं सगळं होतं, गणपती, परत महादेवाचे मंदिर होतं तिथं, राधाकृष्ण हे बघा. आणि त्याला बघून आमची लहान लेकरं हलवायला बघाल तिथं त्याला. मग म्हटलं नाही, संध्याकाळचे देव झोपतात म्हणून हलवू नका म्हटलं, कारण की त्यांना पाळण्यावर ठेवलं होतं ना. मग नंतर मी ही थोडासा स्वतःचा व्हिडिओ शूट केला. सगळेजण पाया पडलेत, मी आधी पाया पडून मगच व्हिडिओ शूट करायला आले. मग इथं मस्त असं राधाकृष्णाची मूर्ती होती. मी झूम करून चेहरा क्लिअर काढण्याचा प्रयत्न केला, पण काय आलेलं नाहीये कॅमेरा क्वालिटीमुळे. पण आणि हे बघा, त्यांना वाटलं मी फोटोज काढले, त्यामुळे असं फोटोसारखं पोज दिला, तर त्यांना माहितच नव्हतं की मी व्हिडिओ काढले. तर असं. आणि वरचं झुमर मला इतकं आवडलं की विचार नका, खूप सुंदर आहे नाही का. आणि पोरं तर इथंही दंगा करायचं काय थांबत नाही. नंतर इकडे आलो, गणपती, पार्वती आणि शंकर